भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते, एवढ्या नदीमध्ये पूर आला असताना गावागावामध्ये पाणी शिरलं असताना लोकांचे घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात, एवढ्या अडचणीत, एवढ्या लांब आलात की नाही? बुलढाण्यावरून आलात की नाही? जळगाववरून आलात की नाही? वाशिमवरून आलात की नाही? नाशिकवरून आलात की नाही? नगरवरून, पाथर्डीवरून, केजवरून, आष्टी, पाटोदा, बीड, शिरूर, सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही लोक आलेले आहात. भगवान बाबांना मुंडे साहेबांनी सिंदखेड राजावरून, बुलढाणावरून, देऊळगाव राजावरून मला आजच्या या परिस्थितीमध्ये एकच बोलायचंय, एकच. माझ्या अत्यंत महत्त्वाची ही परंपरा, सोन्यासारखे माणसं इथे आलेत, सोनं लुटण्यासाठी आलेत. एक एक माणूस इथला, एक एक सोन्याचं नाणं खणकणारं नाणं. ते सज्जनासारखे, गरीबासारखे बसलेत, ते माझे शब्द ऐकण्यासाठी बसलेत. ते आहेत गोपीनाथ मुंडेचे आणि पंकजा मुंडेचे बहादर सैनिक. आणि हे धिंगाणा घालायला आलेले मला काही वाटत नाहीत. माझ्या घोषणा देऊन तुमच्या विषयीचं माझं मत बदलणार नाही. विरासत में संघर्ष मिला है, विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने के. चाहे जो भी हो, चाहे जो भी हो, डटकर आगे बढ़ने की. बदलू खुद को मैं क्यों, मैं विचारों की अटल चोटी हूं, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.